महायुतीची बैठक रात्री झालेली आहे आणि शिवसेनेला 25 ते 30 जागा देण्यात येतील अशी माहिती जी आहे ती समोर येते। याबरोबर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आपल्याबरोबर आहेत। सांगितलं जात आहे 25 ते 30 जागा ज्या आहेत त्या देण्यात येणार आहेत शिवसेनेला। तुम्ही 165 जागा म्हणतात, नेमकं काय झालं रात्री? रात्री उदय सामंत होते आमचे मंत्री आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा केली की जेणेकरून पुण्यामध्ये शिवसेनेची बघितली तर युवकांची संख्या भरपूर आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्यांचा आदर करून जास्तीत जास्त आम्हाला त्या कार्यकर्त्यांना त्यात सहभागी करा अशी मी विनंती केली की अशा पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर कार्यकर्त्यांना संधी मिळेल। नाही पण मग किती जागांवरती तुम्ही? नाही जागांची चर्चा झालीच नाही। माझी एक विनंती होती आणि सूचना की जास्तीत जास्त आपले कार्यकर्ते ह्याच्यामध्ये आले पाहिजेत आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळली पाहिजे। कालच्या बैठकीला तुम्ही नव्हतात, मात्र मग तुम्ही हे सांगितलं उदय सामंतांची तुमची भेट झाली रात्री आम्ही भेटलो ना, आम्ही सगळेच पक्षाचे पदाधिकारी त्यांना भेटले आणि त्याच्यामध्ये माझी एक विनंती केली की जेणेकरून कार्यकर्त्यांना ह्याच्यामध्ये संधी मिळली पाहिजे। पण मग तुम्हाला दोन्ही बैठकीतून का डावललं? नाही, मला कोण डावलत नाही, हे असं तुम्हाला वाटतंय। अजून ती अंतिम नव्हती, ही आपली प्राथमिक चर्चा होती आणि प्राथमिक चर्चेतनं सगळं ते फायनल नव्हती आणि काल सांगितलं कसं लढायचं एवढं कळलं। आता युतीत लढायचं असं ठरलं पण काय बोलणी तशी प्रॉपर बोलणी झाली नाही आणि विषय असं की मी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बाजूने कोणीतरी असावं म्हणून पक्ष मंडळाचा ना कार्यकर्त्यामध्ये बरा दिसतो। कार्यकर्त्यांची भूमिका ही पक्षाला ऐकायला लागली। मग प्रश्नच नाही, कार्यकर्ता शेवटी कार्यकर्त्यांची भूमिका तर ऐकावंच लागेल, जी काय असेल ती। म्हणजे तुम्ही ठाम आहे कार्यकर्त्याच्या भूमिकेत कार्यकर्ता म्हणून, काय होतं म्हणजे नेते म्हणून? मी कधीच नेता नव्हता, आज बी नाही उद्या बी नाही, तुम्हाला कुठं बी दिसतो ना। पण तुम्ही किती जागा मागितल्यात आणि किती जागा मिळाल्या? कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी मिळली पाहिजे आणि कार्यकर्ता हा लढला पाहिजे। पण उदय सामंतांकडे काही तक्रारी पण केल्यात तुम्ही पक्षात? नाही, मी कधी तक्रारी माझ्या आयुष्यात करत नाही। नाही पण जागांसाठी आम्ही तक्रार करणारा कार्यकर्ताच नाही, आपण कार्यकर्ते आहोत, आपल्याला माहिती आहे कसं लढायचं आणि कसं नाही आणि पक्षाला बी त्याची दखल घ्यावी लागते की कार्यकर्त्यांसाठी लढलं पाहिजे। तुम्ही तुमच्यासाठी 2 जागा मागितल्या? माझ्यासाठी नाही, पुणे शहरासाठी 165 जागा मागितल्यात मी। 105? शिंदे साहेबांकडे 165 जागा मागितल्यात, माझ्यासाठी 2चा काय संबंध? पण मग भाजपकडून वरिष्ठ नेते असतील किंवा यांच्याकडून सातत्याने केलं जातं की आम्ही शिवसेनेची जी कोर कमिटी त्यांच्याशी बोलतोय, ते त्यांच्याशी आमचा काही संबंध येत नाही। बरोबर आहे ना, त्यांचं म्हणणं बरं आहे की शिवसेनेच्या कोर कमिटीशीच बोलणार ना, ते त्यांचं म्हणणं बरोबर, त्यांचे काय चूक आहे? म्हणजे तुम्ही कोर कमिटी? नाही, मी कार्यकर्त्यांच्या कमिटीत आहे मी। नक्की आपण बघितलं तर मी कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि कार्यकर्त्यांची भूमिका ही एकनाथ शिंदे साहेबांना मान्य करावी लागेल। पक्षाचे नेते काही निर्णय घेऊ देत, मात्र कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका आता रवींद्र धंगेकरांनी घेतली आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सागर साम टीव्ही पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।